समाधान हवंय म्हणे हिला. ही गीता कुठे कडमडली, अजून आली नाही ती. मरो. ठीक आहे. काय ग, इतका उशीर? काय हत्तीवर बसून गेली होतीस की काय शॅम्पू आणायला? हे घे पैसे, जा कंडिशनर आण. अहो ताई, आधीच सांगायचं ना, म्हणजे दोन्ही एकत्र आणलं असतं. मीराताईंना किचन मध्ये मदत पण करायची आहे मला. काय म्हणाली? मोबाईलचं कव्हर नको हो तिच्या, जा पळ. अहो ताई, बाथरूम मध्ये शॅम्पू आणि कंडिशनर दोन्ही आहेत, म्हणजे खरंच परत. तुला काय करायचंय? माझा मूड नाहीये ते वापरायचा, मला नवीनच हवंय, कळलं? एकतर मीराताई शाळेतून दमून आल्यात, त्यात छोले करायचे आहेत. छोले बिले काही होणार नाहीत आज, फेकून दिले ते मी. काय? अहो ताई, असं कशाला केलं तुम्ही? तू गप्प बस. उगाच पुळका येऊ देऊ नको तिचा. आणि खबरदार तिला मदत करायचा प्रयत्न केला असतं, उद्याच कामावरून काढून टाकीन तुला. मीराताई खरं तर खूप चांगल्या आहेत, किती करतायत त्या या घरासाठी. आणि आता तू मला शिकव कोण काय करतं ते. नाटकी आहे ती एक नंबरची, सगळं वरवर दाखवते. ती जे काय करते ना त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. प्रॉफिट हवंय तिला या सगळ्यातून. म्हणजे तुला हे सगळं कळलं असतं तर तू नोकराची कामं का केली असतीस? सांगितलंय तेवढं कर. कंडिशनर घेऊन ये जा. अरे ताटात काही पडणार आहे का बाहेरून ऑर्डर करू? थालीपीठ शी, थालीपीठ काय? अगं तुला इतका कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा तर मला सांगायचंस ना, काहीतरी बाहेरून ऑर्डर केलं असतं मी. खूप पैसे आहेत आमच्याकडे. मला बाहेरच्या खाण्याचा कंटाळा आलाय. हे घरातलं मिळते ना ते गपचूप खा. माय फूट.
हे काय जेवण आहे का दादा? मी नाही जेवणार आहे हे. मी बाहेरून पिझ्झा मागवणार आहे. उत्तरा, जे ताटात पडले ते गपचूप खा. आणि जेवताना मला किचकिच नकोय. भूक लागली इथे. अरे वा, छान झालंय थालीपीठ. बऱ्याच काळानंतर थालीपीठ खायला मिळाला. थालीपीठ खाल्लं की जुन्या सगळ्या आठवणी चालतात. माझी आजी खूप छान थालीपीठ करायची, खूप छान. वर असा एक लोण्याचा गोळा, दही. लोणी नाहीये घरात. दही वाढू? बरोबर. अजून आणू? हो, मी 4 तरी खाईन अजून. गपचूप. जेवण झालं? नाही, बस बस. म्हटलं तुझं जेवण झालं का? हो झालं ना आताच. आवरूनच बसलेले. पण मला एक सांग, तुझ्या शाळेमधनं काही काम असेल तर लवकर सोडतात ना? हो म्हणजे तसं सांगितलं तर सोडतात. मग उद्या जरा लवकर ये. हं? आपल्याला जायचं एका ठिकाणी. चालेल. कुठं, का, काय विचारणार नाहीस? नाही म्हणजे एका पार्टीला जायचंय आपल्याला. लवकर ये आणि आवरून तयार राहा. मला उशीर अजिबात चालत नाही, कळलं ना? तुमच्या आधीच तयार असेल मी. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. हा. देवा, हे सगळं असं छान असू दे माझ्या आयुष्यात. काय रे दादा? काय झालं? नाही म्हणजे घरी पण तू कामच करतोय. ऑफिसमध्ये दिवसभर काम, घरी आल्यावर परत काम. रिलॅक्स राहत जा ना जरा. नाही नाही, तसं नाही रे. आज खूप काम आहे ना, म्हणून घरी येऊन काम करत बसलोय. ठीक आहे, कर तुझं काम, पण सगळं झाल्यानंतर आराम कर जरा. दादा, नक्की काय चाललंय तू? काय काम करतोय? हे तेच करताना दिसत नाहीये. नक्की तुझ्या डोक्यात आहे ना काहीतरी वेगळं चालू आहे. काय झालंय नक्की दादा? मलाच कळत नाही अथर्व. मी नक्की काय करतोय, का करतोय तेही मला कळत नाही. दादा मला सांग, नक्की काय झालं? खूप आठवण येते मीराची. लक्ष नाही लागत आहे कामात. तिथे मामांच्या घरात गेलो ना की असं वाटतं की मीरा आत्ता किचन मधून बाहेर येईल आणि माझ्याशी गप्पा मारायला लागेल.
या घरात खूप आठवणी आहेत तिच्या. खूप आठवण येते तिची मला. आता तुला तिची आठवण येणं साहजिक आहे. आम्हालाही आठवण येते तिची. पण दादा लवकरात लवकर यातून बाहेर पडायला हवं. म्हणूनच तर असं स्वतःला कामात झोकून देतोय. असं म्हणतात की कामात असला ना की दुःखाचा विसर पडतो. काय झालं दादा? म्हणजे मी बोलतोय म्हणून काही गडबड झाली का तुझ्याकडून? शशांक सरांचा मेल आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की मधुराला मीटिंगला सोबत घेऊन जा म्हणून. मग काय प्रॉब्लेम आहे? तिचा काय संबंध आहे? तिचं या प्रोजेक्ट मध्ये फक्त नाव आहे. तिने काही काम केलेलं नाहीये आणि तिला अशा प्रोजेक्टचा अनुभवही नाही. नेऊन काय करू तिला? हा पण आता सर बोललेत म्हणजे तुला घेऊन जावं लागणार तिला. न्यावं तर लागेल. पण शशांक सरांचा असं अचानक कसा मेल आला? सोड, न्यावं तर लागेलच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं ग? नाही काही नाही. चल आपण दोघी वर्गावर जाऊया. मी राहतो. मी आलेच पुस्तकं घेऊन. अगं कसं वाटलं सरप्राईज? खूप छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. काय तुला आवडलंय ना, ते महत्वाचं आहे. आवडलं मला. मस्त आवडलं. घालून दाखव मला. हो. कसं वाटतंय? खरं सांगू तुला, आज ना तुझ्या नवऱ्याची नजर हटणार नाही तुझ्यावरून. शाखा, मंगळसूत्र घातल्यानंतर कसली गोड दिसतेस तू. थँक्यू. खूप दिवसांनी आनंदात बघते तुला. खूप बरं वाटतंय. मलाही आता जरा सगळं सावरल्यासारखं वाटतंय विशाखा. मी काल ना थालीपीठ केलं होतं अगं. खूप आवडलं त्यांना. रात्री छान गप्पाही मारल्या माझ्याशी. आता मलाही जरा बरं वाटतंय. म्हणजे आमचं नातं जरा खुलल्यासारखं वाटतंय मला. मला माहिती होतं तू सगळं सावरून घेशील. बरं, आज लवकर जाणार आहे मी शाळेतून. हो. हा, आता फार काळ लांब राहत नसेल ना. विशाखा, तू अगं पार्टीला जायचंय. हो. त्यांनी सांगितलंय संध्याकाळी पार्टीला जाऊया. छान तयार हो. मला जरा टेन्शन आलंय की अशा पार्टीला कसं जायचं असतं. म्हणजे कधी गेलो नाही होत ना आपण. त्यामुळे कसं वागायचं, काय करावं काही कळत नाही. पण ते नेतायत ना सोबत, ह्यातच समाधान वाटतंय मला. तुझ्या संसाराबद्दल ऐकून ना खरंच खूप बरं वाटतंय. मी सुद्धा ठरवलंय अगं आता. हळूहळू भूतकाळ विसरायचा प्रयत्न करायचा. आणि त्यांना हवंय तसंच आणि त्यांना पाहिजे तसंच वागायचं. तसंच करायचं सगळं. त्यांच्या सुखातच माझं सुख आहे. तू आनंदात असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्या पुढे ना तुला जसं वाटतंय तसंच घडो, हीच प्रार्थना आहे माझी. बरं, किती झाले मंगळसूत्राचे? ठेवते. साधं तर आहे आणि माझ्याकडून गिफ्ट आहे असं समज. थँक्यू फॉर द गिफ्ट. चला जाऊया वर्गावर, नाहीतर मुलांना पण घेऊन जावं लागेल पार्टीला. अगं चला. काय ग, आज लवकर आलीस? हो, आज बाहेर जायचंय ना. मजा करायला आलेच.
मीरा, जरा इकडे ये माझ्या समोर. काय काय झालं? काय झालं म्हणजे? काय चाललंय काय तुझं? कुठे काय? मीरा, अगं किती घाबरतेस तू? हा? चल बस, आपण पत्ते खेळूया. मला पत्ते खेळता नाही येत. काय काय म्हणालीस तू? पत्ते खेळता येत नाहीत? अगं कसं होणार तुझं? म्हणजे काय मीरा, इतकी साधी गोष्ट तुला येत नाही? पत्ते खेळता येत नाही तो पार्टीत जाऊन काय करणार तू? हो, पार्टीचा पत्त्यांशी काय संबंध? मला नाही माहित. अगं तेच तर महत्वाचं असतं. तिथे पार्टीत ना मस्तपैकी सगळे लोक पत्ते खेळत बसलेले असतात, पैसे लावून. बस, मी शिकवते तुला. मीरा, या पार्टीज मध्ये पत्ते खेळताना लोक ड्रिंक्स पण घेतात. हार्ड ड्रिंक. ते काय असतं माहितीये ना तुला? नाही, म्हणजे हो माहिती आहे, पण मी कधी केलं नाहीये. मग आता कर, म्हणजे करावंच लागेल तुला. आणि काय ग मीरा, कशी बसलीस गबाळ्यासारखी? हे बघ, असं मस्त ऍटिट्यूड मध्ये बसायचं. आणि कुणी असं बसलं असेल आणि आपल्याला त्याच्या बाजूला बसायचं असेल तर असं बसायचं. मस्त ना? पण मी ओळखत नसेन तर असं कसं स्वतःहून? मीरा, अगं करावंच लागेल तुला हे सगळं. काय ना, हे सगळं दादाला हवं असतं. काय मीरा, या पार्टीज मध्ये ना खूप हाय प्रोफाईल लोक येतात, तेव्हा असं हे बघ ठुमकत ठुमकत चालायचं. आणि तुझ्याशी कुणी काही बोललं तर मग तू सुद्धा ना असं टाळी देऊन हस त्यांना. काय काय ना मीरा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तिथल्या लोकांना खुश ठेवायचं. ती लोक जितकी खुश होतील तितका आपला फायदा जास्त होईल. आपल्याला म्हणजे दादाला, कळलं? आणि त्यांना कसं खुश ठेवायचं हे तुला माहीतच असेल. मी हे सगळं कधी केलं नाहीये. मला नाही जमणार. मला म्हणजे मला कळत नाही कसं करू मी हे सगळं. अगं मग मी आता शिकवते ना तुला. मी सांगते ना तसंच कर, म्हणजे दादा एकदम खुश होईल. दादाला हे सगळं असंच हवं असतं. नाही, मला हे सगळं नाही जमणार. नाही मग आजचा तुझा या घरातला शेवटचा दिवस. म्हणजे मी जसं सांगितलं तसं तू वागली नाहीस तर दादा नाराज होईल आणि आजच्या आज तुला घराबाहेर काढेल. अगं काय मीरा, किती घाबरतेस तू? हा, अगं या पार्ट्या अशाच साठी असतात. आता तू ठरव काय करायचं ते.